नमस्कार मंडळी. आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मी AIच्या मदतीने एक छोटा व्हिडिओ घेऊन आलो आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर लाईक करून कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्की द्या आणि तुम्हाला अडचण नसल्यास मित्रांना शेअर करून मला फॉलो करायला विसरू नका. तर चला बघूयात मुलांना पडलेला प्रश्न, पाऊस कसा पडतो. सर, पाऊस कसा पडतो? खूप छान प्रश्न आहे. चला आपण एक गोष्ट म्हणून समजून घेऊया. सूर्य खूप गरम असतो ना? हो सर. मग सूर्याच्या उष्णतेमुळे नदी, तलाव आणि समुद्रातील पाणी गरम होते आणि वाफ बनून वर जाते. याला बाष्पीभवन म्हणतात. म्हणजे पाणी आकाशात जाते. आता ती वाफ वर गेल्यावर थंड होते. मग काय होते सर? ती वाफ एकत्र येऊन ढग तयार होतात. याला संघनन म्हणतात. म्हणजे ढग पाण्याचीच बनलेले असतात. हो. आणि जेव्हा हे ढग खूप जड होतात तेव्हा काय होते? तेव्हा ते पाण्याच्या थेंबांच्या रूपात खाली पडतात. यालाच वर्षाव किंवा पाऊस म्हणतात. वा, म्हणून पाऊस पडतो. बरोबर. हा संपूर्ण प्रवास म्हणजे पाण्याचे चक्र आहे. समजले का मग? हो सर, खूप छान समजले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.